तर मुलांना मागच्या तासिकेला आपण पाहिलं होतं कार्य म्हणजे काय आणि धन ऋण व शून्य कार्य म्हणजे काय. आपण धन ऋण व शून्य कार्य हे कार्याचे 3 प्रकार आहेत. धन कार्य, ऋण कार्य व शून्य कार्य. या ठिकाणी म्हणून काही उदाहरणं मी दिलेली आहेत. बंद गाडीला धक्का देणे म्हणजे एखादी गाडी बंद पडलेली आहे, तिला आपण धक्का दिला तर ज्या दिशेने त्या गाडीला बल लावतो त्या दिशेने त्या गाडीचे काय होते, विस्थापन होते. म्हणजे ते कार्य कोणतं झालं, धन कार्य. मित्राने फेकलेल्या चेंडूचा झेल घेणे. आता मित्राने चेंडू फेकला आपल्याकडे आणि तो त्या चेंडूचा आपण झेल घेतला. म्हणजे काय झालं, त्या चेंडू ज्या दिशेनं आपल्याकडे आला त्याला आपण अपोजिट साईडने त्याला झेललो, म्हणजे त्या चेंडूकडनं कोणतं कार्य झालं, ऋण कार्य झालं. दोरीला दगड बांधून फिरवणे. आता या ठिकाणी एखादी दोरी असेल, त्याला आपण असं फिरविलं, असं गोल, काय होईल, ही दोरी आहे, इथे आपला हात असेल, इथे दगड असेल, त्याला आपण असं गोल फिरवी, काय होईल, या दिशेनं आपण बल लावायलो, वस्तूचं विस्थापन या दिशेनं व्हायचं. वस्तूचं विस्थापन या दिशेने मागे आपण पाहिलं होतं अशा प्रकारचे उदाहरण. काय होईल, ज्या दिशेनं बल लावायलो, विस्थापन ज्या दिशेनं व्हायलं, कितीचा कोण आहे इथं, 90चा कोण व्हायला. 90चा ज्यावेळेस कोण होते त्यावेळेस या वस्तूकडनं कुठल्याही प्रकारचं कार्य होत नाही. ती वस्तू फिरल्यावर पुन्हा त्याच ठिकाणी येते. म्हणजेच या ठिकाणी ऍक्च्युअली या ठिकाणच्या वस्तूचं विस्थापन झालं का नाही. फिरवल्यावर ही वस्तू इथं होती, पुन्हा इथं होती, पुन्हा ती वस्तू या ठिकाणी येत असते. म्हणून दोरीला दगड बांधून फिरवणे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कार्य झालेलं नाही, शून्य कार्य तिथे झालं. गतिमान गाडीला ब्रेक लावून थांबवणे. समजा गाडी गतिमान आहे आणि विशिष्ट दिशेने त्याला आपण बल लावून गाडी चालू आहे, गतिमान गाडी आहे, तिला आपण ब्रेक लावली, गाडी काय होईल, मग गाडी लगेच ती मागे खिचल्या जाईल. म्हणजे ज्या दिशेने आपण गाडीला बल लावलं होतं त्या अगदी मागच्या दिशेने गाडी किंवा मागच्या दिशेने गाडी सरकेल किंवा गाडी थांबेल. मग या ठिकाणी ज्या दिशेनं आपण बल लावायलो, असं ब्रेक लावला की वस्तू ती किंवा गाडी काय इथंच थांबते, म्हणजे ते बल मागे येईल. या ठिकाणी कोणतं कार्य झालं, ऋण कार्य झालं. गतिमान गाडीला ब्रेक लावून थांबणे हा कोणतं कार्य झालं, ऋण कार्य झालं. तर आता याच्यामध्ये काही आकृती आहेत, हे बघा, हे टेबल आहे, हे ग्लास आहे, याच्यामध्ये दोरा आहे, दोराच्या दोन्ही टोकाला नट बांधलेला आहे, खालच्या साईडला नट आहे आणि वरच्या साईडला नट आहे. काय होईल, हा नट खालच्या दिशेने हा ग्लास किंवा हा कप येईल, म्हणजे ज्या दिशेने नट काय याला बल आहे, मग ज्या दिशेने ही वस्तूवर बल लावते ही नट, मग त्या दिशेने कप हा इकडे येईल. बघा, या नटमुळे काय व्हायलं, या कपावर बल लागेल. मग बल कोण्या दिशेने आहे, नटाच्या दिशेने. मग जसं नट खाली येईल तसं कप अलीकडे येईल. म्हणजे या कपाचं विस्थापन कसं व्हायलं, बलाच्या दिशेने. हे कोणतं कार्य झालं, धन कार्य झालं. आता दुसरं, इथं कप आहे आणि नटाच्या दिशेने कप यायलं, त्याच्यावर आपण अशी ब्रेक लावला किंवा कशाची तरी पट्टी ठेवलो, का होईल, याचं खाली जाणं थांबेल. म्हणजेच काय झालं, याला ब्रेक लागला खाली जाण्यासाठी. म्हणजे हे कोणतं कार्य झालं, ऋण कार्य झालं. तिसऱ्या केसमध्ये काय आहे, दोन्ही साईडला नट आहे, इकडे एक नट आहे, इकडे एक नट आहे, या वस्तूचं विस्थापन व्हायला का होत नाही. म्हणजेच कोणतं कार्य झालं, हे शून्य कार्य झालं. तुम्हाला आताशी म्हटलं मी, एखाद्या वेळेस एखाद्या वस्तूला बल लावला आपण तर विस्थापन होत नसेल तर त्या वस्तूचं कुठल्याच प्रकारचं कार्य नाही, त्या ठिकाणी शून्य कार्य आहे, असं तुम्हाला मागे म्हणलं होतं. तर अशा प्रकारे या उदाहरणाद्वारे धन, ऋण आणि शून्य कार्य या ठिकाणी आपण पाहू शकतो.
त्यानंतर आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. मुलांना एक उदाहरण आहे. 20 किलोग्रॅम वजनाची वस्तू 10 मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागणारे कार्य काढा. या ठिकाणी g बरोबर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. उत्तर काय काय दिलं याच्यामध्ये, दिलेले जे आहे ते लिहून काढायचं. m म्हणजे काय, वस्तुमान 20 किलोग्रॅम, 10 मीटर उंचीवर म्हणजे विस्थापन, s बरोबर 10 मीटर आणि g दिलेला आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता काय काढा म्हणजे कार्य काढा. कार्य काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, बल काढावं लागेल. बलाचं काय सूत्र आहे, F इज इक्वल टू mg. F बरोबर आहे m किती आहे 20 किलोग्रॅम, g किती आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हे मायनस काय लिहिलं की हे बल पृथ्वीचं त्या वस्तूकडे, आता समजा ही वस्तू आहे, या वस्तूवर ही वस्तू किती न्यायची आहे, 10 मीटर उंचीवर आपल्याला वस्तू वरी न्यायची आहे, 10 मीटर. आणि बल कोण्या दिशेने या वस्तूवर कार्य करत आहे, हे खालच्या दिशेने करत आहे. वस्तू वरी न्यायची आपल्याला बल लावून, आणि याच्यावर बल कोणत्या दिशेने कार्य करत आहे, खालच्या दिशेने कार्य करत आहे. म्हणून मी काय लिहिलं, -9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता F इज इक्वल टू, गुणाकार आपण केला तर किती येते, -196 न्यूटन. न्यूटन काय आहे, बलाचे एकक आहे. म्हणून या ठिकाणी बल किती निघालं, -196 न्यूटन. आता आपल्याला काय काढायचं आहे, कार्य काढायचं. कार्याचे काय सूत्र आहे, W इज इक्वल टू F गुणिले S, बल गुणिले विस्थापन. W बरोबर आहे F किती निघालं, -196 गुणिले विस्थापन किती आहे, 10 आहे. गुणाकार जर केला आपण किती आलं, -1960. म्हणून W बरोबर किती आलं, -1960 जूल. जूल काय आहे, कार्याचं एकक आहे. तर अशा प्रकारे मुलांनो W बरोबर किती आलं, -1960 जूल. तर आता या वस्तूचं कार्य किती निघालं, मग -1960 जूल. मायनस का निघालं, बल विरुद्ध दिशेने कार्य करते, आपल्या वस्तूचं विस्थापन अपोजिट दिशेने करायचं आहे. म्हणून या ठिकाणी कार्य काय निघालं, ऋण निघालं. तर या ठिकाणी मुलांना आपण थांबू, बाकीचं आपण नंतर बघू.